भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर प्रचार सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसह नेते राहणार उपस्थित। तुझ्या तोंडात साखर पडो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर अजित पवार यांचं सूचक विधान। पिंपरी चिंचवडमधील भाजपचा स्थानिक नेत्यांवर अजित पवारांचा हल्लाबोल। भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, पालिका भ्रष्टाचारानं पोखरली आहे, भाजपवर टीका। सोलापुरामध्ये राजकीय वादातून मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप। सोलापूर मनपा प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारीवरून झाला होता वाद। मध्यस्थीकरता केलेल्या सरवदेंवर हल्ल्याचा नातेवाईकांचा आरोप। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा। पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे हे गद्दारही लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनामध्ये मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते। अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा। महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणका। मतदानाआधीच भाजपचे 44 आणि शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी। आणि पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या साक्षीनं खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा। महापालिका निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। निवडणूक लढणाऱ्यांची अंतिम यादी त्यामुळे आज प्रसिद्ध होणार आहे। मुंबई मनपाच्या 227 जागांकरता 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 453 नामनिर्देशित पत्र मागे घेण्यात आलेली आहेत। महत्त्वाची बातमी आहे, अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेलाय आणि त्यामुळे अनेक बंडखोर किंवा अनेक अपक्ष अर्ज भरलेले यांनी अर्ज मागे घेतले। किती जणांनी अर्ज मागे घेतले तर 453 नामनिर्देशित पत्र मागे घेण्यात आलेली आहेत। फक्त मुंबई मनपापुरता आपण बोलतोय। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आजपासून सुरुवात होतीये। महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसलेली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। वरळी डोममध्ये आज महायुतीची पहिली प्रचार सभा होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत वरळी डोममध्ये। पुढच्या बातमीकडे वळूया। जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी निवडणुकीसंदर्भात त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं आणि हे मार्गदर्शन करत असताना सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोलही केला। सूर्याजी पिसाळ सारखा गद्दारीचा टिळा 400 वर्ष झाली तरी मिटला नाही, तर या गद्दारांचं काय, अशी जोरदार टीका त्यांनी केली। लढायचं, जिंकायचं आणि जल्लोष करायचा असंही ते म्हणाले। नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। दुसरीकडे 2 गुजरातीयांच्या हातात मुंबई जाऊ द्यायची नाही असंही ते म्हणाले।
पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी काल रात्रीपासून आंदोलन करतायत। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षानं वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करतायत। फक्त पुण्यातच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं। आता पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली आहे। 1-1.5 लाख पोरांचा विषय एमपीएससीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय। त्यांची काही चूक नसताना हे बघा एमपीएससी यूपीएससी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना, कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे। म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएडीला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबाला सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे। महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे, तर वरळी डोममध्ये आज महायुतीची पहिली जाहीर प्रचार सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। आज प्रचाराला सुरुवात होते आहे आणि महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळते। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास नकार दिलाय। याच नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत भाजपला जोरदार टोले लगावलेत। त्यांना राष्ट्रवादीची गरज आहे की नाही हे 16 तारखेनंतरच कळेल असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाही असा पलटवार भाजप नेत्यांनी केलाय। तारखेला कळेल ना राष्ट्रवादीची ताकद काय, बरेच असेल नसेल ते 16 तारखेला कळेल। आमच्या महापौर बसणार आहे, हसू नका। एक जागेवर झारखंडमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते, 30 जागेवर महापौर पण होऊ शकते। या विषयावरती राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणतंही कॉम्प्रोमाइज होणार नाही। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु राष्ट्रीयत्वावर आणि हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड ही होऊ शकत नाही। आणि म्हणून आमची ठाम भूमिका होती की नवाब मलिकच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणतीही युती करणार नाही, तडजोड करणार नाही। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली असून अजित पवारांनी भाजपवर पहिलाच कडा प्रहार केलाय। भाजपची राक्षसी भूक शहरातील परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली। यावरून निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना अधिक तीव्र होणार असं बोललं जाऊ लागलंय। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाव न घेता महेश लांडगेंवर टीका केल्याची चर्चा आहे। अजित पवार नेमकं काय म्हटलेत पाहूया। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही बचक राहिलेला नाहीये, त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। मला हे बघवत नाही। आम्हाला ना भय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या स्थानिक लोकांनी शहरात संपूर्ण निधीचं आणि महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचं वातावरण तयार केलेलं आहे। शहरातील अल्पसंख्याक उमेदवारांना दमदाची पैशाचा आम्ही दाखवून त्यामध्ये प्रकार या ठिकाणी सुरू आहे, अशाही बातम्या येत आहेत। लोकशाही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। जनतेने नोंद घेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे। कशी कमी झाली
यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये, त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपवर तोफ डागली आहे, तर दुसरीकडे पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांच्यामध्ये खटके उडाले. ज्यावेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा नाठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा.